अक्कलकोट तालुक्यात रिपाईची भूमिका निर्णायक ठरणार। सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम अक्कलकोट तालुक्यात वाजायला लागले असून शिवसेना भाजप या दोन पक्षाची युती आहे, तर तालुक्यातील काँग्रेस एकाकी लढत देणार आहे। काँग्रेस भाजपनंतर अक्कलकोट तालुक्यात तिसरा मोठा पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद वाढली आहे। अक्कलकोट तालुक्यातील जनता तसेच गोरगरिबांची अनेक कामे लोक आंदोलनाच्या माध्यमातून रिपाईने केलेले असून अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतानाच जनतेशी आपली नाळ जोडण्यात पक्ष तालुक्यात यशस्वी ठरला आहे आणि याच माध्यमातून जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे। तालुक्यातील रस्त्याची कामे असो की जनतेचे इतर कोणतेही कामे असोत, पक्षाने प्राधान्याने या कामामध्ये जातीने लक्ष घालून नागरिकांचे हे प्रश्न तडीस लावले आहेत। अक्कलकोट तालुक्यात गेल्या 3-4 वर्षात पक्ष लोकांची केलेल्या कामांमुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। ही पक्षाची तालुक्यातील जमेची बाजू आहे। अक्कलकोट तालुक्यात वाढत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कामावर पक्षाचे नेते व महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे विशेष लक्ष असल्याने तालुक्यातील पक्ष मजबूत झाला आहे। त्यामुळे पक्षाची ताकद तालुक्यातील प्रत्येक गावात वाढली आहे। रिपाईने लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या भाजपला राज्यात 4 जागा मागितल्या होत्या, पण यातील एकही जागा रिपाईसाठी भाजपने दिलेली नाही। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नकारार्थी असल्यामुळे रिपाईमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। मुंबई व सोलापूरच्या 2 जागा पक्षाला सोडल्या जाव्यात अशी पक्ष कार्यकर्त्यांची मागणी आहे, पण याबाबत अद्यापही कोणतेच पाऊल उचलले गेले नाहीत। त्यामुळे रिपाई कार्यकर्त्यात कमालीची नाराजी पसरली असून मुंबई व सोलापूरमधील जागा सोडण्यात याव्यात अशी ही मागणी आजही होत आहे। अक्कलकोट तालुक्यातील पक्षाची ताकद पाहता भाजपने रिपाईला कसलीच विचारणा आजपर्यंत केलेली नाही। त्यामुळे भाजपवर अक्कलकोट तालुक्यात रिपाई नाराज असून या निवडणुकीत भाजपबाबत आपली भूमिका योग्य वेळी उघड करू अशी प्रतिक्रिया अक्कलकोट तालुका रिपाई अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी व्यक्त केली आहे। जनता न्यूजसाठी अमोल फुलारी, अक्कलकोट। सध्या लोकसभेची निवडणुकीमध्ये 19 तारखेपासून लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली असून लोकसभेची उमेदवारी अजून भाजपकडून निश्चित झालेलं नाही। तसेच रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांची नावाची चर्चा होती, तरी रिपब्लिकन पक्षाचं भूमिका अक्कलकोट तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब, राज्याचे सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांचं आदेश येईपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाच्या प्रचाराला अथवा त्यांच्यासोबत जाणार नाही। त्यामुळे आमची भूमिका आम्ही सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेला आहे। ज्यावेळेस राजाभाऊ सरवदे यांचा अधिकृत आम्हाला आदेश येईल त्यावेळेस आम्ही कुणाचा प्रचार करू त्यावेळेस त्यांच्या आदेशानुसार